गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे डे 3 आणि आम्ही आहोत कुणकेश्वर मध्ये आणि माझं असं आउटफिट बघून तुम्हाला वाटत असेल, समजत असेल की आम्ही देवळात जातोय. येस, अगदी कुणकेश्वर मंदिरात. आता आम्ही निघालोय चालत चालत, कारण की हॉटेलपासून हे मंदिर फक्त 2 मिनिटं वॉकिंग आहे. कारण की ते हॉटेल शोधलेलं मी काही पण खाली बघा ना बघतोय. तर आम्ही पोचतोय आता. हे मंदिर आहे समोरच, हे कुणकेश्वर मंदिर. आणि आज किती चांगल्या दिवशी आपण आलो, सोमवार आहे भाई. मस्त आपण आलोय इथे. भाई एंटर केलं व्ह्यू मला लक्षात आहे समुद्र इथे. मस्त कोकणातली मंदिरं काय मस्त सुंदर मंदिर आहेत भाई, सगळी एकदम समुद्राच्या काठ्यावर. पहिले दर्शन बाप्पाचं. बाप्पाचा मान आहे भाई पहिला. गणपती बाप्पा. बाप्पांना हा व्ह्यू आहे. कुणकेश्वर मंदिर लंगडत चालली आहे भाई. यार काय व्ह्यू आहे. सँड्स आहे बघ ना, मंदिराच्या बाहेर असं व्ह्यू. यार किती सुंदर दिसतं. अखंड समुद्र. हे बाई आमचे अति उत्साही लोक सकाळी लवकर उठून आधीच दर्शन करून येऊन गेले दोघंचे दोघं. आणि तुझ्यासाठी लड्डू आणले. अरे यार मी घेणार होतो. वा मस्त. शॉर्ट्स घालून मंदिरात आली. लपेटावं लागतं. पोकर भाऊ मंदिर, गणपती मंदिर. स्कर्ट बनवावं लागलं हिला बाई. मस्त दिसतंय पण हे बघ, उलट मस्त आउटफिट वाटतंय. ते मस्त पाण्याचं पाण्यात आहे ना मंदिर. पाणी दिसतंय. पण ते पाण्याचा कलर पाणी खूप आहे बघ ना, एकदम वेगळं वाटतंय पाण्याचा कलर. मासे. हा हे बघा भाई, कोण आहे? पप्पाने दाखवलं का दिसलं. खतरनाक. मस्त. तर सगळ्यात मस्त ना ती शंकराची मूर्ती आहे रे, पाण्याच्या मध्ये एकदम मस्त दिसते. ह्या मंदिरात जावं लागतं पाण्यात ना. आणि मग तू त्यांना तरसवते आहेस मम्मा. आधी पाय टाकते आतमध्ये आणि मग लगेच वर उचलते बिचाऱ्यांना असं करून. किल्ल्यावर जाण्याची तयारी. हॅलो. मोठमोठे दगड बघ, सँड्स. खतरनाक ना. किती वर्ष झाले आणि आता ह्याला तरी बघ. आता आम्ही गाईड घेतलेत माहिती पडण्यासाठी गोष्टी. तर बघूया ते काय माहिती देत आहेत ना. या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्रामध्ये बांधलेला किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला आहे आणि किल्ला 350 वर्षापूर्वी बांधलेला आहे. हा किल्ला बांधायच्या अगोदर एक खडकाचं बेट होतं, हे आयलंड होतं. हे आयलंड कुर्टे नावानं ओळखलं जायचं. मालवणमध्ये राहणारी कोळी लोक या आयलंडला कुर्टे बेट म्हणायचे. या कुर्टे बेटावर शिवाजी महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664ला किल्ल्याची पायाभरणी करून किल्ला बांधायला सुरुवात केली आणि 29 मार्च 1667ला किल्ला बांधून पूर्ण केला. फक्त 3 वर्ष लागली शिवाजी महाराजांना किल्ला बांधायला. म्हणजे किल्ला समुद्रात बांधणं सोपं नव्हतं. आता इथे किल्ला बांधला कसा शिवाजी महाराजांनी, तर समुद्राला पाणी कमी व्हायचं त्यावेळी किल्ल्याची भिंत बांधली जायची. ही किल्ल्याची भिंत बांधायची. समुद्राचं पाणी कमी झालं की, समुद्राचं पाणी वाढलं की आतलं बेटावरचं बांधकाम करायचे. असं ते दिवस रात्र काम चालू होतं आणि 3000 मजूर हा किल्ला बांधत होते. आता हे दगड बनवतं. हे दगड तोडण्यासाठी दगडांमध्ये होल करायचे लाईन मध्ये. त्याच्यामध्ये सागाची लाकडं भरायचे, सागाची किंवा जे लाकूड उपलब्ध असेल ते, आणि त्याच्यावर पावसाचं पाणी टाकायचे. पावसाचं पाणी टाकल्यानंतर लाकडं फुगू लागायची, एक्सपांड व्हायची. लाकडं एक्सपांड झाली ना की दगडांना भेगा जायची.
दगड सेपरेट व्हायचे आणि फातरवर लोक चिनी हातोडीने आकार अरे द्यायचे. वा. कसे आहेत शिवाजी महाराजांनी हे दगड चिटकवायला त्यांनी चुना वापरलाय. पण चुना बनवणं पण सोपं नव्हतं. चुना बनवायचे कसे, आपण समुद्रात जातो बघा, आपल्याला शंख शिंपले सापडतात. हे शंख शिंपले गोळा करायचे मावळे आणि घाण्यामध्ये टाकायचे. जाती असायची गोल, त्याच असं गोल गोल दगडात चाक फिरायचं. तसे शिंपल्यांचा चुरा व्हायचा पावडर. त्या पावडर मध्ये काळा गूळ, समुद्राची वाळू, रेती, खडी, भेंडीचा रस, उडीदाची डाळ, बेलफळ, कात, झाडाचा डिंक, तांदळाची तुसं, घेवड्याचं बीज आणि मेथीचे दाणे करायचे आणि त्यांची पेस्ट तयार करायची सिमेंट सारखी आणि ते दगडे चिटकवायला वापरायचे. हा किल्ल्याचा दरवाजा बघा 350 वर्ष झाली आहे. दरवाजा सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे. रोज संध्याकाळी 7ला दरवाजा बंद होतो आणि सकाळी 6ला उघडला जातो. पण हा दरवाजा बंद कोण करतात, तर किल्ल्यामध्ये राहायला माणसं आहेत, लोक राहतात पण या किल्ल्यामध्ये. आणि जे राहणारी माणसं आहेत ना, शिवाजी महाराजांच्या काळापासून आहेत. त्यांची आता किल्ल्यावर 12वी पिढी चालू आहे. त्यांची 12वी पिढी, त्यांची मी घर तुम्हाला आता जाताना दाखवतो. अरे वा. दगडावर शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग काय होतं, प्लॅनिंग असं होतं की शत्रूने दरवाजे तोडून शत्रूंची सैन्य जर किल्ल्यामध्ये घुसली तर ह्या इथला जो पहारेकरी असायचा ना सैनिक, त्याला वरती पाठवलं जायचं आणि त्याला मधला दगड काढायला सांगितलं जायचं. तो मधला दगड काढला की सगळे दगड खाली पडायचे आणि हा रस्ता ब्लॉक व्हायचा. अरे बापरे. आणि शत्रू समजा जर तेवढ्याच आतमध्ये आलेच ना तर ते दगड पण शत्रूच्या अंगावर पडायचे आणि शत्रू इथे जखमी व्हायचे. आणि शत्रूंना रोखण्यासाठी हा प्लॅन बी होता शिवाजी महाराजांचा. पण याचा वापर कधी झालाच नाही, कारण शत्रूंना दरवाजावर कधी हल्ला करतात आला. शिवाजी महाराजांचे पायाचे आणि हाताचे ठसे मस्त ना. पण कधी कधी किल्ल्याला वेढा ना 6-6 महिने पडायचा किल्ल्याला समुद्रातून. तर वेढा कधी वाढला किंवा कधी कधी लढाई 8-9 महिने चालायच्या. त्यावेळी लढाई वाढल्या तर आतमध्ये खायला प्यायला उरायचं, अन्नधान्य संपून जायचं, दारुगोळा गन पावडर संपून जायची. तर किल्ला सरेंडर करावा लागायचा. किल्ल्यात लोक सरेंडर व्हायचे. पण शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना सरेंडर व्हायला द्यायचे नाही. भुयारी मार्गाचा वापर करून किल्ल्याला रसद पोचवणं, दारुगोळा पोचवणं हे भुयारी मार्गातून करायचे. म्हणून भुयारी मार्ग प्रत्येक किल्ल्याला बनवायचे. पण भुयारी मार्ग लपवून का ठेवायचे किंवा सांगायचे का नाही जास्त लोकांना, तर आपल्यामध्ये गद्दारी खूप होती. गद्दारी एक अलीकडे मूवी आलेला छावा तुम्ही पाहिला असेल, संभाजी राजांवर तो मूवी आला. आपलेच लोक फितूर निघाले ना, त्यांचेच लोक, त्यांचा मिवणा. जर फितूर निघाला नसता तर संभाजी महाराज पकडलेच गेले नसते कधी, अजिंक्य राहिले असते आणि इतिहास वेगळाच लिहिला गेला असता. कैरी खायला घेतली. जी लोक राहतात ना किल्ल्यावर त्या लोक. आता आम्ही जेवण करायला चाललोय. 1 सेकंड जेवणाआधी त्यांनी एवढं सुंदर माहिती दिली, आम्ही एवढं इम्प्रेस झालो. आम्ही त्यांना टिप पण देत होतो, त्यांनी घेतली म्हणजे पण खूप नाही बोलत होते. हो नाही बोलत होते ते. आणि कदाचित ते आपण रेकॉर्ड नाही केलं, पण त्यांनी सांगितलं की का ते पाय आणि हात लेफ्ट राईट का घेतलं. तर त्यांनी जे हे होते इंदुलकर, ज्यांनी आर्किटेक्ट होते ते इंदुलकर होते. तर त्यांनी त्यांना बोललेलं की तुम्ही पैसा नका देऊ मला, पण तुमचा राईट हँड आणि लेफ्ट पायाचा ठसा द्या, म्हणजे किल्ल्यावरती. तर त्यांनी असं विचारलं की का असं लेफ्ट पाय तर अशुभ असतं ना, तर तुम्ही लेफ्ट पाय का मागताय आणि राईट हँडच का मागताय. तर ते बोलले राईट हँडने तुम्ही लढता आमच्यासाठी तलवार घेऊन, म्हणून राईट हँड, आणि लेफ्ट पाय सांगितलेलं त्यांनी कारण की तुम्ही घोड्यावर बसताना तोच पाय टाकतात लढायला जाताना. एवढं मस्त वाटलं ना ऐकून, एवढं सगळं त्यांनी कशी समजलं. माणसं होती. 3 वर्ष त्यांनी सॅलरी नव्हती घेतली. 3 वर्ष सॅलरी न घेता त्यांनी केलेला, कारण की तेव्हा शिवाजी महाराजांना पकडलं गेलं. काहीच पण झालं माताने सांगितलं की नाही तुम्ही पूर्ण चालू करा ठेवा, काम. पूर्ण काम. खूपच मस्त वाटलं. आणि आता आम्ही जेवण करायला येस, भैयाच्या एका फ्रेंडने आम्हाला सजेशन दिलं जो मालवणी आहे. तर मग आम्ही त्याचं ऐकून सजेशन घेऊन आम्ही अगदी जेवण करायला जातो. माझ्यावरती आणि आता फुल स्ट्रेस आहे, कारण ह्यांना मॅप लावून मी घेऊन चाललोय नाही, आणि हे छान मागून navigate करतो. थकलेत सगळे. जरा पण मी चुकलो ना तिकडे जाऊन बोललो खूप ऊन की आहे हे गावात नाही की. तर डायरेक्ट शिव्या पडणार आहेत मला. किल्ल्यावर एवढं थंड बघूया वाटत आता. होतं, पण इथे गरम वाटतं. यस सक्सेसफुली सुनीता. मग मी पोचवलं ना भाई. गेसिंग द फूड प्राइस राउंड 2 किती 3 रिझल्ट 2500. 1,500 बोलले बहिणीने. 2 तुम्ही 3,100. 3,100. नाही ते वेगळे. रिव्हील 2,902. कोण बोललेलं? 3 बोललेली नाही.
इथून गाडीतनच मूर्ती सुंदर दिसत होती मस्त. हा. नाही पण ते बघ ना, किती छान वाटतंय असं. हे फ्रेम खूप छान आहे, तर फोटो काढतो. आता आम्ही आलोय राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू बघायला. किती सुंदर दिसते ना पूर्ण फ्रेम मध्ये बघ. मस्त मूर्ती आहे. ते एम्ब्रॉयडरी वाला तर Detail- मला सगळ्यात छान वाटलं. डिटेल बघ ना, हाताच्या नसा, नसा वगैरे, अंगठी एम्ब्रॉयडरी वगैरे सगळं एकदम. खूप छान वाटलं. चेहरा पण बघ ना एकदम सुंदर. ते तलवारवर मोदक बघा खाऊन नुसते लुसलुशीत. हे सांग क्या? तोडून घेते. तुला दे ना तारीफ काय केली खराब. गाईज आम्ही चेक इन केलंय आमच्या हॉटेलमध्ये. खूप मस्त हॉटेल आहे आणि खाली इन्फिनिटी पूल आहे ज्याच्यासाठी मी रेडी झालोय फटाफट. आणि हे लोक लेट करताय. लेट नका करू यार, मी एक्सायटेड आहे खूप. मी डायरेक्ट पूल मध्ये उडी मारणार आहे. तर त्याआधी रूम टूर देऊया. वेलकम वेलकम वेलकम. लेफ्ट साइडला आहे हे मेन एंट्रन्स. लेफ्ट साइडला आहे मस्त मोठं मिरर, Yes. जिथे मी सकाळी असं पूर्ण बघू mirror. शकते की मी किती सुंदर दिसते. वॉर्डरोब बेसिक आहे, हँगर्स वगैरे. आणि मग राईटला आहे वॉशरूम. वॉशरूम मध्ये आहे सी थ्रू विंडो. हे सी थ्रू विंडो. इथे शॉवर. ओ रेन हे होते आता मित्र पूर्ण डोक्यात. अरे यार पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. आणखी शॉवर कॅप आहे पण व्हेरी नाईस. कॅप शॉवर कॅप, हे काय असतं? शॉवर कॅप म्हणजे केसाने भिजले पाहिजे ओ म्हणून. माय गॉड. आणि हे बघा मिरर बघा. सुंदर नेक्स्ट नॉर्मल. आणि मग त्याच्यानंतर आहे इकडे टी केटल स्टेशन छोटंसं. आणि मग बेड. आणि मग टीव्ही. नॉर्मल बेसिक रूम. बेसिक रूम आहे पण छान रूम आहे. पण छान आहे. गोमू पूल मध्ये जाते हो नाचवा. ये क्या एक्साइटमेंट है फालतू की. लेट्स गो. लेट्स गो. अरे उघडे काय पूल रेडी. ये सनसेट पण दिसेल कुठे. सनसेट पण दिसेल इथे मस्त एकदम एकदम भारी जबरदस्त. हळू सँड हळू भाई. हे बघा किती मस्त दिसतंय. इथे जाऊन पडून राहूया. आता आम्ही बीच वर पोहायला आलोय. किती मजा येते. मजा येते ना. बाई सँड कॅसल बनवत बसली. कुठवर आला? कोणता माळा चालू आहे? दुसरा माळा. भाई हे काय सँड कॅसल? मस्जिद वाटतोय हा. अरे मस्जिद वाटतोय हा. मस्जिदची तोंब बनवली भाई. यांनी मम्मा पप्पांना कॉल केलाय आणि फुल प्रिटेंड करते की रिसेप्शनिस्ट आहे. अरे मी बोलतोय. तुला पण आम्ही लोक थकलो फुल बीच मध्ये आणि स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करून. आता आम्ही हॉटेलमध्येच म्हणजे रूमवरच मागवून खातोय मस्त पैकी जेवण करू काही आणलंय. आणि उद्या निघू. आणि आता आम्ही झोपायला जाऊ. आणि आमचं डे 3 होत आहे एंड. खूप छान जेवण होतं. येस खूप मस्त जेवण होतं. आता उद्या आहे डे 4. उद्या आमचं एकदम रिलॅक्सिंग डे आहे. काहीच नाही. दोन्ही दिवस काय नाही ना जास्त. उद्या आणि परवा म्हणजे मजा आहे. मजा एक एक गोष्टीच आहेत दोन्ही दिवशी. बाकी वेळेस आम्ही रिलॅक्सच करणार आहे. तर मस्त. आणि उद्या ब्रेकफास्ट पण आहे तर ज्याच्यासाठी मी एक्सायटेड आहे. तर तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवू. तो दिसेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.